कारभारी शेडगेवाडीला निघालेले कलरचे डबे आणायचे होते आणि लाईट बिल पण भरायचं होतं. त्यांना टाटा बाय बाय केलं, घराकडे निघालो तर कुठनं 2-3 म्हातारी बाई उडत आल्या. लहानपणीची आठवण ताजी झाली हो. ह्यांच्यावर लपाछपी खेळता खेळता कधी वेळ निघून गेला कळतच नाही. कारभारी आले पण मग काय पटकन कामाला लागलो. संध्याकाळसाठी श्रीखंड पण आणलं. नियोजन व संध्याकाळचं गावचं श्रीखंड लय भारी लागतं. आपला दक्ष गण्या दादाला बोलवायला गेला हो. आता कलरचं एका दिवसात उरकायचं होतं. 2-4 जण कामाला लागणार होते. लागलो कामाला पण मला काय कलर आवडला नाही. चिकुटन लाखोट्यासारखा दिसत होता. मी पण तेवढं मुंगीचा हातभार म्हणून मी पण कामाला लागलो. अहो आता तुम्हाला सांगतो हो, एक दरवाजा ना 11,500 चालू. जड दरवाजा आहे बघा. असं 2 दरवाजे आम्हाला 23,000ला पडलं. अहो दरवाजा उघडत नव्हता. माझ्या अंगठ्याला लागता राहिलं. माझं काम आहे ना माझ्या सासूबाईला कधीच पसंत पडत नाही. तिकडं ते 3 जण राहिले साईडला, माझ्याच मागे लागलेली होती. इथं गॅप राहिला, तिकडं गॅप लागला, इथं पातळ लागले, तिथं जड लागले. हे घ्या म्हणलं ब्रश, तुम्हीच काम करा. मला वैताग आला. मी बसलो आपल्या रस्त्यानं जाणाऱ्या म्हाताऱ्या बाईंना आजीबाईंबरोबर बोलत. कसं काय हाय का बरं.